तुकाराम कोरे मेजर यांच्याकडून गोपीनाथ पैलवानला 500 रुपयांचं बक्षीस जाहीर होता। पुन्हा कुस्ती समोरासमोर चालू झाली। पंजे की पकड चालू आहे। कुस्ती करा, गतिमान कुस्ती करा। सर्व प्रेक्षकांच्या नजरा कुस्तीवर खेळलेल्या आहेत। गर्दनखेच चालू झाली। छातीच्या ढाली आणि मनगटाच्या तलवारी करून पोरे लढायला लागली। याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा। एनकीकरांच्या सर्व एनकीकरांच्या प्रयत्नातून तुम्ही सर्वांनी कुणी तनानं, कुणी मनानं, कुणी धनानं या कुस्ती मैदानासाठी सर्वांनी सहकार्य केलं, म्हणून हे कुस्ती मैदान शिस्तबद्ध पद्धतीत पार पडत आहे। संयोजन आणि नियोजन अतिशय उत्तम दर्जाचं एनकीकरांचं। खरोखरच मैदान कसं असावं याचा एक आदर्श तुम्ही सर्व एनकीकरांनी घालून दिला। पंचांचा निर्णय अंतिम राहील याची दोन्ही पैलवानांनी पुन्हा एकदा नोंद घ्या। असे दातृत्व या कुस्तीसाठी, मर्दुमकीसाठी, म्हणून जे खरांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रथी वाढो, होता परस्परे जडो मैत्री जीवांचे। म्हणून या कुस्ती मैदानाच्या निमित्तानं या एनकी गावावरती मंगल्याचा वर्षाव हो आणि या एनकी गावची एकजूट अशीच उत्तरोत्तर वाढत जाओ, हेच जत्रा या देवाच्या चरणी विनम्र प्रार्थना। गतिमान कुस्ती करा। ज्याचा दम आणि खस ज्याच्याकडं त्याची कुस्ती, ज्याचा दारूगोळा जास्त त्याचीच तोप उडणार आहे। एक लंगी घालण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय, परंतु तेवढ्याच तोडीस तोड सत्यवान गोडकेचा बचाव। सर्जेराव बाबर यांच्याकडून निकाली कुस्ती झाल्यास 500 रुपयांचं बक्षीस।